अजितदादांनी खासदार अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा चंग तर बांधला, मग उमेदवार निवडीला इतका उशीर का झाला? शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार. याच मंचावर महायुतीच्या प्रचाराचा नारळही फुटणार. शिरूरच्या मैदानात प्रचाराचा नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि महायुती विरोधात रणशिंग फुंकण्याचा महायुतीचा गेम प्लॅन आता फिक्स झालाय. मग आता अमोल कोल्हेंच्या विजयासाठी थोरल्या पवारांचा गेम प्लॅन पुन्हा यशस्वी ठरणार की धाकट्या पवारांच्या वळचळणीला गेलेल्या साहेबांच्या मानसपुत्राची जादू चालणार? बारामतीकरांच्या मनात चाललंय तरी काय? अशा कितीतरी राजकीय संभावनामुळे गेल्या काही काळ सातत्याने चर्चेत राहिलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ इतका महत्त्वाचा का आहे? पहा पुणे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मतदारसंघाचा सविस्तर इतिहास. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वीचं मतदारसंघातील राजकारण, आजपर्यंतचा मतदारसंघाचा कल, राजकीय सरमिसळ आणि पुढाऱ्यांची झालेली भेसळ पहा आजच्या व्हिडिओमधून. खेड लोकसभा मतदारसंघ ते शिरूर लोकसभा मतदारसंघ. स्वातंत्र्योत्तर काळापासून खेड लोकसभा मतदारसंघात आणि त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात स्थित राहिलेल्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांमध्ये घडलेल्या राजकीय डावपेचांचा आढावा घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक राजकीय मालिका, राजकारण लोकसभेचं. खेड टाइम्सच्या या राजकीय मालिकेत पूर्वीचा खेड आणि आताचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास मांडला जाणार आहे. याशिवाय निवडणुकीतील घडामोडीही मांडल्या जातील. विशेष म्हणजे हल्लीच्या राजकारणावरही भाष्य केलं जाणार आहे. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स राजकारण लोकसभेचं या राजकीय मालिकेच्या पहिल्या भागात आपलं स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघाला एवढं महत्व का? याचं उत्तर नक्की मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीत. आजच्या भागात आपण शिरूर लोकसभा म्हणजेच पूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघाचा अगदी मतदारसंघाच्या निर्मितीपासूनचा इतिहास अभ्यासणार आहोत. तो आपल्या समोर मांडणार आहोत. त्याआधी खेड लोकसभा मतदारसंघाचा शिरूर लोकसभा मतदारसंघ कसा झाला हे थोडक्यात जाणून घेऊया. शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे पुणे जिल्ह्यातला एक महत्त्वाचा भाग. पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश शिरूर लोकसभा मतदारसंघात होतो. या मतदारसंघात अतिग्रामीण भागासोबतच अतिविकसित महानगरांचा समावेश आहे. म्हणजे जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासारख्या अगदी ग्रामीण मतदारांचा आणि त्याचबरोबर भोसरी, हडपसर सारख्या महानगरांमधील शहरी मतदारांचाही मतदारसंघ आहे. त्यामुळे या भागात गावाशी नाळ जोडलेले असणारा सुशिक्षित उमेदवाराला पसंती मिळालेली दिसते. 2008 पर्यंत हा लोकसभा मतदारसंघ खेड लोकसभा मतदारसंघ म्हणून परिचित होता. 2008 साली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि खेड लोकसभा मतदारसंघाच्या रचनेत बदल करून 2008 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. आंबेगाव, भोर, मावळ, मुळशी, जुन्नर आणि खेड, आळंदी हे 6 विधानसभा मतदारसंघ असलेला खेड लोकसभा मतदारसंघ, यातील भोर आणि मुळशी हे विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले. मावळ हा वेगळा लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. शिरूर, हडपसर आणि नव्याने तयार झालेला भोसरी विधानसभा हे मतदारसंघ खेड लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट होऊन शिरूर लोकसभा मतदारसंघ अशी नवनिर्मिती करण्यात आली. हा झाला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तयार होण्यामागचा इतिहास. आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा म्हणजेच आधीच्या खेड लोकसभा मतदारसंघाचा अगदी सुरुवातीपासूनचा राजकीय इतिहास आपण पाहणार आहोत. या मतदारसंघात लोकसभा लढवलेल्या, खासदार बनलेल्या जुन्या राजकीय नेत्यांचा राजकीय प्रवास आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चला तर मग. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी 1957 ची लोकसभा निवडणूक खेड लोकसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक ठरली. खेड लोकसभा मतदारसंघातील पहिले खासदार ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे बाळासाहेब साळुंखे ठरले. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात महिला उमेदवार ताराबाई साठे रिंगणात होत्या. या निवडणुकीत तिसरे उमेदवार विठ्ठल रणपिसे यांना खातही खोलता आलं नाही, म्हणजेच स्वतःचं मतही मिळालं नाही. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर खेड लोकसभा मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलं. 1962 आणि 1967 या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला. देशाचे कामगार मंत्री RK म्हणजेच रघुनाथ खाडीलकर यांनी या मतदारसंघाचे
सलग 2 टर्म प्रतिनिधित्व केले. 60च्या दशकाच्या उत्तरार्धात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काही एकाधिकारशाही निर्णयामुळे काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजीचा धूर दिसू लागला. काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आणि काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थानं फूट पडली. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष एस निजलिंगप्पा यांनी इंदिरा गांधी यांना पक्षातून निष्कासित केलं. पक्ष धोरणाच्या विरोधी वर्तणुकीचा ठपका ठेवत इंदिरा गांधी यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला. तेव्हा खासदारांसह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने इंदिराजींसोबत बाहेर पडले. तरी काँग्रेस पक्षातील जवळपास सगळेच बडे आणि प्रस्थापित नेते मूळ काँग्रेसमध्ये राहिले. असे असूनही इंदिरा गांधींच्या पक्षाने 1971च्या निवडणुकीत 352 जागा जिंकत सगळ्याच राजकीय पक्षांना धूळ चारली. काँग्रेस फुटीनंतर मार्च 1971 साली झालेल्या या निवडणुकीत खेड मतदारसंघात काँग्रेस आणि संयुक्त सोशलिस्ट पार्टी आणि प्रजा सोशलिस्ट पार्टी असा तिरंगी सामना रंगला होता. या लढाईत काँग्रेसचे अनंतराव पाटील यांनी 73% मतं घेत खासदारकी खिशात घातली. काँग्रेसचे उमेदवार अनंतराव पाटील यांनी 1,45,095 मतांचं लीड घेतलं. 70च्या दशकात भारत पाक युद्ध झालं. देशात आर्थिक संकट ओढावलं. 1972 मध्ये भयावह दुष्काळही पडला. देशात भयावह अस्वस्थता पसरली. शासन विरोधी आंदोलन, आर्थिक राजकीय अस्थिरता या सगळ्याच गोष्टी या काळात देशानं पाहिल्या. खुद्द पंतप्रधानांना आपलं पद सोडायला लावणारा अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल आणि रात्रीत लागू झालेले आणीबाणी असे अचंबित करून सोडणारे त्रासदायक राजकीय चमत्कार देशाने या काळात पाहिले आणि अनुभवलेही. 1975 मध्ये देशात आणीबाणी जाहीर झाली. 21 महिन्यांच्या भयावह आणीबाणी नंतर 1977 मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आणीबाणीत जनतेच्या झालेल्या घुसमटीमुळे काँग्रेसला आणि खुद्द इंदिरा गांधींनाही देशाने नाकारलं. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं. यावेळी खेड मतदारसंघात भारतीय लोकदल विरुद्ध काँग्रेस अशी दुरंगी लढत पाहायला मिळाली. हडपसरचे अण्णासाहेब मगर यांनी या निवडणुकीत बाजी मारली आणि ते खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. भारतीय लोक दलाच्या मुकुंदराव पाटील यांनी त्यांना तगडं आव्हान दिलं. पण या दुरंगी लढतीत अण्णासाहेब मगर यांनी 19,526 मतांच्या फरकानं विजय नोंदवला. देशात आलेल्या इंदिरा विरोधी लाटेनंतरही खेड मतदारसंघामध्ये काँग्रेसचं वर्चस्व कायम राहिलं. या निवडणुकीमध्येही खेड मतदारसंघात स्थानिक राजकारणाला किती महत्व आहे हे स्पष्ट झालं. देशाच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडीनंतर 3च वर्षात जनता दलाचं सरकार कोलमडलं आणि 1980 मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस अर्थात ओरिजिनल, जनता दल आणि काँग्रेस आय असा तिरंगी सामना या निवडणुकीत पाहायला मिळाला. महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी या निवडणुकीत विजय पताका फडकवली. काँग्रेसच्या इंदिरा गांधी गटाचे ते उमेदवार होते. पुढे सलग 2 टर्म ते या मतदारसंघाचे खासदार राहिले. प्राध्यापक रामकृष्ण मोरे नंतर 1989 मध्ये सामान्य जनमानसात मिसळणारे, राहणारे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे मूर्तिमंत उदाहरण असलेले आंबेगाव तालुक्यातील मंचरचे किसनराव बानखिले खेडचे खासदार झाले. किसनराव बानखिले कोणाचे विरोधक कधी नव्हते, पण तत्कालीन महासत्ता काँग्रेसच्या विजय रथाला त्यांनी 1989च्या निवडणुकीत ब्रेक लावला आणि तत्कालीन खासदार प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांना शह देत खेड लोकसभेचं मैदान मारलं. या मतदारसंघातील जनता दलाचे ते पहिले खासदार आणि राजकारणातील नवा चेहरा म्हणून उदयास आले. किसनराव बानखिलेंच्या रूपानं साधी स्लीपर आणि धोतर घालणारा एक साधा माणूस संसदेत पोहोचला. या निवडणुकीमध्ये खेड लोकसभेच्या खासदारकीसाठी 1923 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. तरीही चक्र निशाणे असलेल्या जनता दलाच्या उमेदवार किसनराव बानखिले यांनी 15,796 मतांच्या मताधिक्याने बाजी मारली. 1989 मध्ये देशात जनता दलाचं सरकार आलं, पण या सरकारला अधिक 2 वर्ष कारभार करता आला. आधी व्ही.पी. सिंग आणि त्यानंतर चंद्रशेखर सिंग हे 2 पंतप्रधान देशाने या काळात पाहिले. जनता दलाचं सरकार अखेर कोसळलं आणि देशात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजलं. 1991 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खेड मतदारसंघात जनता दलावर मात करीत काँग्रेसच्या विधोरा नवले यांनी विजय एंट्री केली. या निवडणुकीत नवले यांनी जनता दलाचे उमेदवार किसनराव बानखिले यांचा पराभव केला आणि खेड हा पुन्हा काँग्रेसचा गड असल्याचं दाखवून दिलं. यावेळी निवडणुकीमध्ये शिवसेनेनं पहिल्यांदा खेड लोकसभा मतदारसंघातून वसंत खापटे यांच्या रूपाने पहिल्यांदा लोकसभेच्या आखाड्यात उमेदवार उतरवला होता. यावर्षी देशात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार स्थापन झालं. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारनं आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आणि देशात राजकीय अस्थिरतेचा कालखंड पुन्हा एकदा सुरू झाला. 1996 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. निकालानंतर देशात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यामुळे एकमेकांच्या पाठिंब्यावर एक अस्थिर सरकार देशामध्ये स्थापन झालं. या निवडणुकीमध्ये भाजपने
सर्वाधिक 161 आणि काँग्रेसचे 140 खासदार निवडून आले. भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असल्यामुळे सर्वात आधी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतींनी आमंत्रित केलं. राष्ट्रपतींनी दिलेल्या मुदतीत म्हणजे 13 दिवसांमध्ये भाजप बहुमत सिद्ध करू शकलं नाही. त्यामुळे 13 दिवसांसाठी पंतप्रधान बनलेल्या अटल बिहारी वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत केलेलं भाषण आगामी निवडणुकीसाठी टर्निंग पॉइंट ठरलं. और ये सरकार अंतर्विरोधों में घिरी हुई देश का कितना लाभ कर सकेगी, ये एक प्रश्नवाचक चिन्ह है. हर बात के लिए आपको कांग्रेस के पास दौड़ना पड़ेगा और जब आप उन पर निर्भर हो जाएंगे, अभी तो मैं नहीं जानता, पहले चर्चा हुई थी कुछ शर्तें लगाई जा रही, फिर चर्चा हुई कि कोऑर्डिनेटिंग कमेटी बनाना पड़ेगी. फ्लोर पर भी हम लोग कोऑर्डिनेशन करते हैं, उसके बिना तो सदन नहीं चलता. आप सारा देश चलाना चाहते हैं, बड़ी अच्छी बात है. हमारी शुभकामनाएं आपके साथ हैं. दोन्ही मोठ्या पक्षांना स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे आधी HD देवेगौडा आणि त्यानंतर इंदर कुमार गुजराल हे जनता दलाचे 2 पंतप्रधान 2 वर्षात देशाला पाहायला मिळाले. वाजपेयी म्हणाले तसंच झालं. काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे हे सरकार काँग्रेसच्या हातातलं कळसूत्रीचं बाहुलं बनलं आणि 2 वर्षातच म्हणजेच 1998 मध्ये हे सरकार कोसळलं. 1996च्या लोकसभा निवडणुकीत निवृत्ती शेरकर हे खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बनले. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला शिवसेनेनं तगडं आव्हान दिलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांकडे प्रभावित झालेल्या किसनराव बानखिलेंनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते शिवसेनेच्या तिकिटावर खेडच्या मैदानात उतरले होते. अवघ्या 18,569 मतांच्या फरकाने काँग्रेसला या निवडणुकीत विजयाचं तोरण बांधता आलं. यापूर्वीच्या निवडणुकीत अवघे 85,605 मतदान पडलेल्या बानखिलेंना शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 2,31,357 मते पडली होती. या निवडणुकीत बानखिलेंना पडलेल्या मतांमुळे पहिल्यांदा या मतदारसंघात शिवसेनेची वाढत असलेली ताकद पाहायला मिळाली. 1998 मध्ये भाजपने पुन्हा एकदा सर्वाधिक 182 जागांवर विजय मिळवला. आपल्या सोबतच घेतलेल्या लहान मोठ्या पक्षांसोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. पण राजकीय डावपेचांमध्ये काँग्रेस यशस्वी झाली आणि यावेळी अवघ्या 13 महिन्यातच भाजपचं सरकार पडलं. 1998 मध्ये खेड लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस अशी दुरंगी लढत पाहायला मिळाली. पण या निवडणुकीत काँग्रेसचे अशोक मोहोळ यांना 1,01,430 मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार नाना बलकवडे यांचा पराभव केला. शिवसेना जरी भाजपसोबत सत्तेत सामील असली तरीही या मतदारसंघामधील काँग्रेस पक्षाची पकड कधीही ढिली पडली नव्हती. देशात कोणाचाही वारा वाहत असलं तरी खेड लोकसभा मतदारसंघावर त्याचा कधी परिणाम होत नाही. ही गोष्ट यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली. 90च्या दशकातील राजकीय अस्थिरतेला 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं ब्रेक लागला आणि अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील 13 पक्षांचं NDA सरकार देशाला मिळालं. हा होता जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा सुरुवातीपासूनच राजकीय पक्षांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या खेड लोकसभा मतदारसंघाचा 20व्या शतकाच्या अखेरीपर्यंतचा राजकीय प्रवास. लोकसभेचं राजकारण या मालिकेच्या पहिल्या भागात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुढच्या भागात पाहूयात शरद पवार यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म आणि पूर्वीचा खेड आणि आताचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील आढळराव पर्व. धन्यवाद.